उद्धव ठाकरे विधान भवनात पोहोचलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती बघू शकतोय। उद्धव ठाकरे विधान भवनात पोहोचलेले आहेत। लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती बघतोय। उद्धव ठाकरे नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी आज नागपुरात आहेत। ते उद्याही नागपुरात असणार आहेत। आमदारांसोबत ते बैठक घेणार आहेत आणि कामकाजात सुद्धा उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत। तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांनाही भेटण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। आज आणि उद्या 2 दिवस उद्धव ठाकरे नागपुरात असणार आहेत। ते आमदारांसोबत बैठक घेणार आहेत आणि कामकाजात सुद्धा उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुद्धा उद्धव ठाकरे भेट घेण्याची शक्यता आहे। नागपुरातील ही दृश्य आपण बघतोय। हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। आज आणि उद्या ते नागपूरमध्ये असणार आहेत। आमदारांसोबत ते बैठक घेणार आहेत। त्याचबरोबर अधिवेशनातील कामकाजात सुद्धा उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी पोहोचलेले आहेत। आज आणि उद्या ते नागपुरात असणार आहेत। विधानसभेच्या कामकाजामध्येही उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत। नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात पोहोचलेले आहेत। आज आणि उद्या उद्धव ठाकरे नागपुरात असणार आहेत। आमदारांसोबत ते बैठक घेणार आहेत आणि तसंच विधानसभेच्या कामकाजात सुद्धा उद्धव ठाकरेंचा सहभाग असणार आहे। प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी आता उद्धव ठाकरे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। पद्मेश, काय अधिकची अपडेट आहे? त्याचे माजी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे हे आता विधिमंडळातील जे हिवाळी अधिवेशन आहे त्यासाठी नागपुरात पोहोचलेले आहेत आणि आता उद्धव ठाकरे यांचा 2 दिवसीय नागपूर दौरा असणार आणि यामध्ये ते अनेक जे विधान परिषदेचे कामकाज आहेत त्यामध्ये देखील सामील होणार आहेत। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मागच्या वेळी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि यंदा देखील ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि आज संपूर्ण जे आमदार आहेत त्यांची देखील ते ठाकरे सेनेचे जे आमदार आहेत त्यांची देखील बैठक घेणार आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीची बैठकीची देखील होण्याची शक्यता आज आहे आणि त्याच प्रकारे आजचं जे संपूर्ण जे कामकाज आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे हे सामील होणार आहेत। आपण जर पाहिलं तर 2 दिवसात त्यांचा दौरा आहे आणि त्या 2 दिवसीय दौऱ्यामध्ये अनेक जे कार्यक्रम जे नागपूरमध्ये होणार आहेत यात ते सामील देखील होतील आणि बैठकांचे सत्र सुरू होईल आणि विरोधकांचे जे 2 ते 3 दिवस ते आंदोलन थांबलं होतं, आंदोलन देखील विरोधकांचं सुरू होईल। तर उद्धव ठाकरे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। धन्यवाद पद्मेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आजचा मुहूर्त आहे। दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या अहो, आमदार असल्यावर यावंच लागणार, पण आपण 7चे 7 दिवस काय येत नाही हा प्रश्न पण आहेच ना। आपल्यावर जबाबदारी आहे। MLC हे वरचं हाऊस आहे। सगळे विचारवंत म्हणतात तिकडे बसतात, तर आपण एकच दिवस येऊन काय साध्य होणार आहे? त्या हाऊसमधून जो आउटपुट निघाला पाहिजे सदस्यांकडून, सन्मान्य उद्धवजी तिकडे 7चे 7 दिवस किंवा जेवढा वेळ अधिवेशन चालेल तो काळ त्यांनी यायला पाहिजे। त्यांच्यावर जबाबदारी, त्यांचं कर्तव्य आहे, ते मेहरबानी नाही। मंडळाच्या कामकाजामध्ये त्यांचा कधी कुठे सहभाग त्यांनी स्वतः करून घ्यायचा तो त्यांचा एक वैयक्तिक अधिकार असला तरी देखील राज्याच्या विभिन्न प्रश्नाचे प्रतिनिधित्व आम्ही सर्वजण त्यांच्या वतीने आम्ही करतोय आणि म्हणून ते एकच दिवस का आले, 2च दिवस का आले, यापेक्षा ते येत आहेत ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे। आणि ही परंपरा का आज नाही, या अगोदर देखील राष्ट्रीय अध्यक्ष असलेले पण काही लोकप्रतिनिधी अशा वेळोवेळी ज्यावेळी पाहिजे असेल, गरज असेल त्यावेळी ते येत असतात। तशीच भूमिका ही आमच्या पक्षाच्या नेत्याची आणि ते येणाऱ्या 2-3 दिवस आपल्या सर्वांच्या समवेत या राज्याचे विभिन्न प्रश्नांचा मार्गदर्शन करतात।